नमस्कार मंडळी, रेश्मा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. चला तर आज मी तुमच्यासाठी ना छान अशी पनीर मसाला बनवणार आहे. कसा बनवायचा ते दाखवणार आहे आणि किती वेळात होतो तेही तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता मी चितळेचं पनीर घेतलेलं आहे आणि आता मसाला आपण काय काय घेतलं आहे ना ते बघूया. कढई तापायला ठेवून ना त्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण कांदा टाकून घेणार आहोत. आता कांदा आपला सोनेरी रंग येस्तवर छान परतून घ्यायचा आहे आणि त्या अगोदर कांदा परतस्तवर आपण आता पनीरचे पीस करून घेणार आहोत. तर पनीर आहेत ना एकदम छान क्यूब्स असे छोटे चौकोनी करायचे आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठी साईज करू शकता, वेगवेगळे आकारही देऊ शकता. बघा अशा पद्धतीने पनीर मी बारीक करून घेतलेलं आहे. आता हे पनीर आपण ना मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी ना काय काय साहित्य लागते ते बघूया. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया पनीर आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत लाल तिखट. आता थोडे मोठे झाले होते पीस, मी परत कट केले थोडं. आता त्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे, धने पावडर, घरगुती गरम मसाला आहे आणि हळद आहे. आता मीठ टाकलेलं आहे. आता हे सर्व मॅरिनेट करून घेणार. आता कांदा बघा आपला सोनेरी रंग आलेला आहे. त्यामध्ये टॉमॅटो घेतलेला आहे, टॉमॅटो टाकून घेऊया. लसूण, काजू घातलेला आहे. काजूमुळे ना ग्रेव्ही खूप थिकपणा वाढवण्यासाठी काजू घालायचे नक्की आणि टेस्ट पण छान लागते. तर आता आपण त्यामध्ये मगज बी घातलेले आहेत आणि अद्रक घातलेलं आहे. आता हे सर्व एकत्र ना परतून घ्यायचं आहे. वेगळं करायची काही गरज नाही. आता आपण थोडंसं नवीन पद्धतीने करणार आहोत. त्यासाठी मी बघा मसाले घेतलेले आहेत. गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर, हळद हे ना थोडं पाणी टाकून भिजत ठेवायचं. यामुळे काय होतं, आपल्या ज्या भाजीला आहे ना कलर चांगला येतो आणि टेस्टही छान लागते. आता बघा अशा पद्धतीने ना आपण सर्व मॅरिनेट वगैरे करून ठेवलं होतं जे पनीर ना, तव्यावरती मी ह्या साईडला फ्राय करून घेते आहे. तर तुम्ही फ्राय पण करू शकता, असंही टाकू शकता, पण फ्राय केल्यामुळे ना भाजीला टेस्ट छान लागते. तर बघा अशा पद्धतीने आपलं फ्राय झालेलं आहे आणि आता मसाला थंड होण्यासाठी मी एका ताटात काढून घेते. आता मसाला आपला थंड झालेला आहे. आता आपण मिक्सरचे जार घेऊया आणि त्यामध्ये बारीक करून घेणार. थोडं थोडं बारीक करून घ्यायचं आहे. आता हा जी मसाला आहे पनीर मसाला, तो आपण 5-6 लोकांसाठी बनवलेला आहे. तर तुमच्या जितके लोक आहेत तितक्या पद्धतीने तुम्ही मसाला काढू शकता. पण घरगुती ना ही पनीर मसाला खूप भारी होतो. तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. बघा मसालाही आपला बारीक झालेला आहे. आता कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुपही टाकू शकता तुम्ही. आता मी थोडं जिरं टाकलेलं आहे आणि आपलं जे वाटण होतं ना ते टाकून घेऊया त्यामध्ये. आता छान परतून घ्यायचं आहे. आता छान परतल्यामुळे काय होतं, याचं तेल सुटणार. आता आणि जो मसाला भिजवलेला होता ना तोही टाकून घेतलेला आहे. बघा कलर बघा लगेच चेंज झाला. त्यामुळे तुम्ही ही पद्धत नक्की करायला विसरू नका. आता त्यामध्ये आपण परतून झालेला आहे मसाला. आता मी याच्यामध्ये किचन किंग मसाला टाकणार आहे. तर किचन किंग मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यात टाकू शकता, नाही टाकला तरी पण टेस्ट छान लागते. आता गरम पाणी टाकून ना, आता या भाजीमध्ये कोणतीही जी आपल्याला ग्रेव्ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही गरम पाण्याचा नक्की वापर करा. गरम पाण्यामुळे काय होतं, तरी येते आणि भाजीची टेस्ट आहे तशीच राहते. आता यामध्ये आपण पनीर टाकून घेतलेलं आहे, कसुरी मेथी टाकलेली आहे, थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपली भाजी आता शिजस्तवर आपण चपाती करायला घेणार आहोत. आता ह्या भाजीबरोबर तुम्ही चपाती खाऊ शकता, नान खाऊ शकता, पराठा खाऊ शकता, जिरा राईस सोबतही सर्व करू शकता. ही भाजी ना एकदम थिक ग्रेव्ही बनवायची, जास्त पातळ नाही बनवायची. तर खूप हॉटेलपेक्षा छान टेस्ट लागते. तुम्ही ही पद्धतीने नक्की करून बघा. बघा आता आपल्याला चपाती झालेली आहे. मी चपाती ही अशी मस्त फुगलेली आहे बघा, टम्म फुगलेली आहे आणि अशा पद्धतीने बघा किती मस्त फुगल्या चपात्या. पनीर मसाला करायला ना कमीत कमी 15-20 मिनटं गेले माझे आणि पटकनही होती. तुम्ही अशी पद्धतीने नक्की करून बघा. बघा आता आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ना नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर एक लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. अशा छान छान घरगुती चविष्ट रेसिपीला नक्की फॉलो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.